नमस्कार मंडळी, आज आपण पाहणार आहोत किल्ले रायगड. आम्ही सकाळी 6 वाजताच चित्त दरवाजापासून गड चढायला सुरुवात केली. रायगडावर रोपवेने अगदी 5 मिनिटात पोहोचता येतं, पण आम्ही पायऱ्यांनी जायचं ठरवलं. थोडेसे वर गेल्यावर लगेचच एक बुरुज दिसतो, तो म्हणजे खुबलढा बुरुज. सकाळी 6:30 वाजताचं हे टकमक टोकाचं सुंदर दृश्य. रायगडाबद्दल सांगायचं झालं तर सह्याद्री पर्वतरांगेत रायगड हा किल्ला समुद्र सपाटीपासून 820 मीटर म्हणजे 2700 फूट उंच आहे. किल्ल्याकडे जाण्यासाठी अंदाजे 1500हून अधिक पायऱ्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळीचे चंद्रराव मोरे यांच्याकडून 1656 मध्ये हा किल्ला ताब्यात घेतला. त्या काळी तो रायरीचा किल्ला म्हणून ओळखला जात असे. याच दुर्गेश्वर रायगडाला विविध कालखंडात 15 विविध नावांनी ओळखले जात असे, जसे की तणस, राशीवटा, रायरी, रायगड, जंबूद्वीप, पद्देनूर, रायगिरी, राजगिरी, भिवगड, रेड्डी, शिवलंका, राहीर. त्याच्या एकंदर भव्य आणि उंच आकारामुळे नंदादीप असेही त्याचे उल्लेख आढळतात. 1689 मध्ये इतिकाद खान म्हणजेच जुल्फिकार खानने रायगड काबीज केला आणि औरंगजेबाने त्याचे नाव बदलून इस्लामगड ठेवले. त्याच्या अभेद्यतेमुळे त्याला पूर्वेकडील जिब्राल्टर असेही म्हणतात. पाचाड आणि रायगडवाडी ही गावे रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी आहेत. मराठा राजवटीत ही दोन्ही गावे अत्यंत महत्त्वाची मानली जात होती. रायगड किल्ल्याच्या माथ्यावर प्रत्यक्ष चढण पाचाडपासून सुरू होते. त्यावेळी गावात 10,000 घोडेस्वारांची शिबंदी म्हणजे सैन्य नेहमी तयार ठेवले जात असे. शिवाजी राजांना जावळीच्या मोऱ्यांनी स्वराज्यात यावं असं वाटत होतं, म्हणून त्यांनी जावळीच्या चंद्रराव मोऱ्यांना स्वराज्यात यावं असं पत्र पाठवलं. पण जावळीचे मोरे उर्मट. त्यांनी राजांना उर्मट भाषेत उलट पत्र पाठवत म्हणाला की तुम्ही कसले राजे, केव्हा झालात राजे, या जावळीचे खरे राजे तर आम्ही. मग राजांनी ठरवलं आणि निवडक मावळ्यांसह जावळी जिंकून घेतली. चंद्रराव मोरे जावळीहून पळून रायरी वर जाऊन राहिले, तर प्रतापराव मोरे विजापुरास पळाले. महाराजांनी 6 एप्रिल 1656 रोजी रायरीस म्हणजेच आत्ताच्या रायगडास वेढा घातला व मे महिन्यात रायरी महाराजांच्या ताब्यात आला. तेथे असताना कल्याणचा सुभेदार मुल्ला अहमद खजिना घेऊन विजापूरकडे निघाल्याची बातमी महाराजांना समजली. त्यांनी तो खजिना लुटून रायगडावर आणला व त्या खजिन्याचा उपयोग गडाच्या बांधकामासाठी केला. रायगडाचा माथा राजधानी बनवण्यास सोयीचा व पुरेसा होता. शत्रूला अवघड वाटणाऱ्या प्रदेशातील ते अधिक अवघड ठिकाण आहे. जवळपास 8 ते 10 किल्ल्यांचं संरक्षण, सागरी दळणवळणासाठीही हे ठिकाण जवळचं आहे. म्हणून महाराजांनी राजधानीसाठी या गडाची निवड केली. या गडाच्या निवडीबाबत राजांनी केलेलं वर्णन सभासदाच्या बकरीत पाहायला मिळतं. राजा खासा जाऊन पाहता गड बहुत चकोट, चौतर्फा गडाचे कडे तासिल्याप्रमाणे, 1.5 गाव उंच, पर्जन्यकाळी कडियावर गवत उगवत नाही, धोंडा ताशीव एकच आहे. दौलताबाद पृथ्वीवर चकोट गड खरा, परंतु उंचीने थोडका. दौलताबादचे दशगुणी गड उंच असे देखोनी बहुत संतुष्ट झाले आणि बोलिले तख्तास जागा हाच गड करावा. शिवाजी महाराजांनी रायरीचे नाव रायगड असे ठेवले. किल्ल्याच्या बांधणीचे काम आर्किटेक्ट हिरोजी इंदलकरांना दिले. हिरोजी इंदलकर बांधकाम प्रमुख. महाराजांनी रायगड किल्ला बांधायची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली. शिवाजी महाराजांनी गडावर मोजक्याच इमारती बांधण्यास सांगितलं. हिरोजी विचारात पडले. गड राजधानीचा आणि मोजक्याच इमारती. हिरोजींनी किल्ला निम्म्यावर बांधत आणला आणि पैसा संपला. हिरोजींना समजेना नेमके काय करावे. महाराजांनी तर जबाबदारी टाकली आहे, किल्ला तर पूर्ण केलाच पाहिजे, पैसा तर शिल्लक नाही. मग हिरोजी गावी गेले. हिरोजींनी आपला राहता वाडा, आपली जमीन विकली आणि हिरोजींनी गडावर जवळपास 350 इमारती, 11 तलाव, 84 पाण्याची टाकं, मंदिरं असं गडाचं बांधकाम पूर्ण केलं. गड पाहिल्यावर राजे खूप खुश झाले आणि महाराजांनी हिरोजींना विचारलं, हिरोजी तुम्ही राजधानीचा गड बांधला, बोला तुम्हाला काय हवंय. त्यावेळी हिरोजी नम्रपणे मान झोकून म्हणाले, महाराज
उभं स्वराज्य तुम्ही पदरात टाकले, आणखीन आम्हाला काय हवं? महाराज म्हणाले, नाही, काही तर मागितलंच पाहिजे. त्यावेळी हिरोजी म्हणाले, महाराज, एक विनंती आहे. रायगडावर आम्ही जगदीश्वराचे मंदिर बांधले आहे. त्या जगदीश्वराच्या मंदिराच्या एका पायरीवर आमचे नाव कोरायची अनुमती आम्हाला द्या. महाराजांना कळे ना हे कसलं मागणं. सोनं, माणिक, मोती, जहागिरी, वतन असं काहीच नाही मागितलं. मागून मागितले तर काय, दगडावर नाव कोरण्याची परवानगी. महाराजांनी हिरोजींना विचारलं, असं का? त्यावर हिरोजींनी उत्तर दिलं, राजे, ज्या ज्यावेळी तुम्ही रायगडावर असाल त्या त्यावेळी जगदीश्वराच्या दर्शनाला तुम्ही याल. ज्यावेळी दर्शनाला याल त्यावेळी तुमची पावलं त्या पायरीवर पडत राहतील आणि महाराज, त्यातल्याच एका पायरीवर जर माझे नाव कोरले असेल तर त्यावेळी तुमच्या पावलांची धूळ माझ्या मस्तकावर सतत अभिषेक करत राहील. हे ऐकून राजे धन्य झाले. त्यांनी एका पायरीवर नाव कोरण्याची अनुमती दिली आणि म्हणूनच पायरीवर आपले नाव कोरले आणि त्यात लिहिले, सेवेची ठाई तत्पर हिरोजी इंदळकर. तो शिलालेख आजही आपल्याला बघायला मिळतो. असे मावळे होते म्हणून स्वराज्य घडले. काय दिसतंय काय नाही ते बघून घ्या. हे बाजूला दगड बघा, त्याच्यामध्ये काय भरलंय काय नाही. 350 वर्ष झाली दगड तसेच आहेत. 5 वर्षामध्ये आपले पूल पडतात खाली. बघून घ्या त्याच्यात काय भरलंय काय नाही. डोक्यात प्रश्न निर्माण करा. त्याच्या सोडून वरती तुम्हाला पाकळ्या दिसत आहेत. त्या पाकळ्याच्या तुम्ही खाली या. खाली आलात तर तुम्हाला हे 2 प्राणी दिसत आहेत. हे प्राणी शरभ आहेत. त्याला शरभ म्हणतात. हे प्राणी आता शरभ काय आहे? शरभ पुराणांमध्ये असा उल्लेख आहे, ज्ञानेश्वरीत पण शरभाचा उल्लेख आहे. शरभ हा शंकराचा अवतार म्हणून समजला जातो. हा शरभ आहे आणि हा शंकराचा अवतार आहे. आता हा त्याच्यात हत्ती, त्याच्या इकडे बघायला तर त्याच्या हत्तीच्या मस्तकावरती त्याने पाय ठेवलेले, म्हणजे मधमस्त हत्तीला त्याने काबूत केलेलं आहे, म्हणजे त्याच्या ताब्यामध्ये ठेवलं आहे. थोडक्यात काय ते दाखवायचं आहे की आम्ही इकडचे राजे आहात. तुम्ही कितीही हे असाल, बलाढ्य असाल, तर तुमच्यात कितीही ताकद असेल तर आम्ही तुम्हाला असं काबूत ठेवू शकतो. किंवा इन्स्पिरेशन आपण म्हणू शकतो की आपण प्रत्येक किल्ल्यांवरती गेलो तर गणपती असतो आणि मारुती असतो. तर मारुती हा शक्तीची देवता आहे आणि गणपती युक्तीची देवता आहे. आपण वरती गेल्यानंतर आपल्याला ते हनुमान टाकं दिसेल. तिथे गणपती आणि मारुतीच्या मूर्ती आहेत आणि प्रत्येक किल्ल्यावरती तुम्हाला दिसतात. त्या नवीन आहे. आता ह्या किल्ल्याला गोमुखी दरवाजा म्हणतात. बऱ्याचशा किल्ल्यांचं म्हणजे जेवढे शिवाजी महाराजांच्या काळामध्ये स्वतः शिवाजी महाराजांनी फक्त मोजके रायगड, प्रतापगड आणि सिंधुदुर्ग आणि पद्मदुर्ग संभाजी महाराजांनी म्हटलं आहे. मला वाटतं त्याच्या समोरचा मला वाटतं विजयदुर्ग. हो, विजयदुर्ग बरोबर. एवढेच शिवाजी महाराजांनी मला वाटतं 5 एखादा आणखी जास्त असावं. 5 ते 6 किल्ले फक्त शिवाजी महाराजांनी त्यांच्या उभ्या हयातीमध्ये स्वतः बांधलेले आहेत. बाकीची किल्ल्याची शिवाजी महाराजांनी डागडुजी केलेली आहे. म्हणजे आपण त्याला म्हणतो की रिनोव्हेशन केलं, रिपेरिंग केलेली आहे. तर त्याच्यामुळे हे सगळं ह्या किल्ल्यांवरती तुम्ही गेलात तर ते बारकाईने बघा. हे तुम्हाला असं म्हणतात की शिवाजी महाराज तुम्हाला नेहमी तलवारीमध्ये दिसतात किंवा मराठा दाखवलेला असतो सैनिक किंवा मावळा, तो नेहमी भाला तलवार हातात घेतलेला दाखवलेला असतो. पण त्याने हे त्याच्या हातातून हे सुद्धा अशा कलाकृती ज्या अजरामर आहेत त्या निर्माण झालेल्या आहेत. ह्या सुद्धा आपण बघितल्या पाहिजे, ह्याच्याकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे. बऱ्याच वेळेला आपलं असं लक्ष जात नाही की म्हणजे किल्ल्यांवरचा महादरवाजा हा विषय घेऊन किंवा किल्ल्यांवरच्या तोफा किंवा किल्ल्यांवरचे पाण्याची टाकी हे विषय घेऊन लोकांनी डॉक्टरेट केलेली आहेत. म्हणजे एक सब्जेक्ट घेऊन तुम्ही डॉक्टरेट करू शकता. किंवा हा किल्ल्याचा दरवाजा घेऊन तुम्ही खास दरवाजांवरती किल्ल्यांच्या कोण अभ्यास करतोय, कोण किल्ल्यांवरती गणपतीच्या मूर्त्या आहेत, मारुतीच्या मूर्त्या आहेत, त्या वेगवेगळ्या आहेत वेगवेगळ्या कालखंडांमधल्या, त्याच्यावरती कोण अभ्यास करतोय. ह्यात तुम्ही हे वरचे शरभ आहेत तर हे शरभ बघून घ्या तुम्ही. गंड बेरूड नावाचा एक असाच प्राणी असतो. जर जंजिरा किल्ल्यावरती कोण गेला असेल तर तिथे दरवाजावरती आहे. सगळ्यात सोपं सांगतो, कर्नाटक एस टी महामंडळाचा लोगो बघून घ्या कधी घरी गेल्यावरती, तर ते गंड बेरूड आहे. तर तो गंड बेरूड हा विष्णूचा अवतार समजला जातो पुराणांमध्ये आणि शरभ हा शंकराचा पकडला जातो. तर पूर्वी जसं म्हणतो की शंकराला मानणारे आणि विष्णूला मानणारे त्यावेळेला लढाया व्हायच्या, तसातला तो प्रकार आला. तर हे वरती ते शक्तीचं प्रतीक आहे. खाली आलात तर सहस्त्र कमल दल आहे, ते बघा त्यात कमळ दिसतात तुम्हाला. मी मगाशी म्हटलं होतं की कमळ हे ब्रह्मदेवाचं हे आहे, म्हणजे बसायचं आसन आहे किंवा सरस्वतीचं आहे, म्हणजे ते शुभ संकेत आहे किंवा आपण म्हणतो की चांगल्यासाठी त्याचं. तर ते अजूनही बघा आपल्या घरी वगैरे सणांना वगैरे किंवा ते स्टिकर वगैरे लावतात. आता काढत नाही कोणते स्टिकर, रेडीमेड आता ते चिटकवतात. ते वास्तुशांतीला वगैरे ते जंगम वगैरे हाताने काढतात. तर हे सगळं शुभ संकेत आहे. तर हा दरवाजा बघून घ्या. ह्याचं स्ट्रक्चर असं गोमुखी का बनवलेलं आहे. तर समजा हत्ती आता तिथे कसं असतं, कल्पना आलाच तर नाही आलाच तर असं त्यावेळेला गाफीत राहून चालायचं नाही. आलाच राजधानी आहे. राजधानी ह्याचा शब्द काय अर्थ काय होतो, राजधानी पडली की राज्य पडली थोडक्यात. तर त्याच्यामुळे जेव्हा जसं लढाईमध्ये झेंड्याला पुढचा जो झेंडाधारी असतो किंवा ध्वज धरणार असतो
तो खूप मॅटर करतो. जेव्हा ध्वज पडतो त्यावेळेला लोकांना वाटतं आपण हरतोय, मागचं सैनिक पळून जातो. तर त्याच्यामुळे जेव्हा ध्वजधारी जेवढा महत्त्वाचा असतो तेवढाच राज्यामध्ये किंवा साम्राज्यामध्ये त्याची राजधानी महत्त्वाची असते. त्याच्यामुळे इथली प्रत्येक गोष्ट बारकावीने आणि निगराणीखाली शिवाजी महाराजांचं झालेली आहे. आता इथेच सांगतो, वरती काही कमी वेळ भेटेल आपल्याला. त्यावेळेला जावलीचे मोरे, ज्यावेळेला जावलीचं पारिपत्य केल्यानंतर शिवाजी महाराजांनी मोरे इकडे पळून आले त्यांची संपत्ती वगैरे घेऊन. त्यावेळेला त्याच्यामागे शिवाजी महाराजांचं सैन्य आल्यानंतर त्या किल्ल्यावरती लपून बसल्यानंतर हा किल्ला ज्यावेळेला बघितला आणि स्वराज्यात सामील झाला त्यावेळेला शिवाजी महाराजांना हे किल्ल्याचं असं वर्णनार्थ पत्र लिहिलं गेलं की ह्या किल्ल्यापुढे देवगिरीचा किल्ला. त्यावेळेला देवगिरीचा किल्ला म्हणजे आता जसं क्रिकेटमध्ये सचिन म्हणतो आपण, तसं त्यावेळेला किल्ल्यांमध्ये देवगिरीचा किल्ला हा चांगला टॉपला किंवा बांधकाम शास्त्रामधला उत्कृष्ट नमुना समजला जायचा. तर त्याच्यापेक्षा हा भारी किल्ला आहे. मग शिवाजी महाराजांना उत्सुकता होती. शिवाजी महाराजांनी जेवढी काम होती हातातली सगळी सोडून गेली, पहिले किल्ला बघायला इकडे आले. किल्ला बघितल्यानंतर शिवाजी महाराज एवढे खुश झाले ते म्हणजे की तक्ता असा हा गड राखावा किंवा असं काही त्याचं वर्णन केलं की हाच गड राजधानी म्हणून आपण करावा. आता हा दरवाजा तुम्ही बघा आणि सुधागडला जी लोक गेले असतील याच्यातून तर सुधागडचा दरवाजा बघा. त्या दरवाजामध्ये काहीच फरक नाही. वरचे शरफसुद्धा तसेच आहेत. वरचे तुम्ही शस्त्र कमलदल वगैरे किंवा ह्याचं सेक्शन म्हणा सेम तसाच आहे. तो सुद्धा शिवाजी महाराजांनीच त्या दरवाजा बांधलेला आहे. आणि ह्याच्या अगोदर राजधानी म्हणून त्या सुधागडचा विचार केला होता. पण ह्या किल्ल्याला जवळजवळ आसपास 12 ते 15 किल्ल्यांचं मी मगाशी म्हटलं होतं की संरक्षण आहे. आणि हा किल्ला त्याच्यापेक्षा मजबूत आहे. म्हणजे खालून कोणाला कळणारी नाही येताना की एवढा किल्ल्यावरती असू शकतो किंवा इथे एखादा किल्ला आहे म्हणून. आणि याच्या आसपास 12 ते 15 किल्ल्यांचं संरक्षण असल्या कारणाने आणि घाट आणि कोकणच्या सेक्शनवरती हा किल्ला असल्या कारणाने शिवाजी महाराजांनी याला राजधानी म्हणून निवडले. तर 350 आता 400 किल्ले आहेत. त्यावेळेला शिवाजी महाराजांकडे समजा 300 किल्ले आहेत. 300 किल्ल्यांमध्ये ह्या किल्ल्याला शिवाजी महाराजांनी निवडण्यामागचं कारण एवढंच समजा. तुमचा प्रश्न डोक्यात निर्माण करा. ते खाली पाणी जाण्यासाठी ते सिस्टीम बघून घ्या. ड्रेनेज सिस्टीम आहे. महादरवाजा बाहेरील अंगास वर दोन्ही बाजूस 2 सुंदर कमळाकृती कोरल्या आहेत. दरवाजावर असणाऱ्या या 2 कमळांचा अर्थ म्हणजे किल्ल्यात श्री आणि सरस्वती नांदत आहे. श्री आणि सरस्वती म्हणजेच विद्या आणि लक्ष्मी होय. महादरवाजाला 2 भव्य बुरुज असून एक 75 फूट तर दुसरा 65 फूट उंच आहे. तटबंदीमध्ये जी उतरती भोके ठेवलेली असतात त्यास जंग्या म्हणतात. शत्रूवर मारा करण्यासाठी ही भोके ठेवलेली असतात. बुरुजामधील दरवाजा हा वायव्य दिशेस तोंड करून उभा आहे. महादरवाजातून आत आल्यावर पहारेकरांच्या देवड्या दिसतात. तसेच संरक्षकासाठी केलेल्या राहण्याच्या खोल्या दिसतात. महादरवाजापासून उजवीकडे टकमक टोकापर्यंत तर डावीकडे हिरकणी टोकापर्यंत तटबंदी बांधलेली आहे. यस म्हणा किंवा युथ आहे तिथे बघून बनवलेलं. आता समजा एक खालून 50 लोक येतात त्यांना मी बाणाने किंवा भाल्याने सहज मारू शकतो किंवा इथून त्यांच्या अंगावरती तेल ओतू शकतो, दगड टाकू शकतो. हा जर मी मोठा प्लेन केला तर ही लोक इकडे तिकडे पळून जाऊ शकतात. आता तिथून येणारी ही लोक कुठेच पळू शकत नाही. दोन्ही बाजूला दगड आहे. ह्या नाळ्यातूनच येणार. त्याच्यामुळे माझ्याकडे भरपूर वेळ मिळतो त्यांना किंवा त्यांना मारायला किंवा त्यांना टार्गेट करायला. त्यासाठी ह्या किल्ल्याची उगाच आपण काहीतरी नक्षी दिसतोय वरती म्हणून छान म्हणून तसं काही केलेलं नाही. इकडे बघायला तुझ्या पायऱ्या दरवाजा मुजवलेल्या ते वरती चालत. दरवाजातून आल्यानंतर तुम्हाला लेफ्टला राईटला देवड्या दिसले असतील. तर तिथे ते गाळ असायचे त्यावेळेला. तर त्यांनी तिथेच राहायचं. त्यांनी सांगायचं ना मी पाणी प्यायला इकडे गेलो तिकडे गेलो. त्यांना पाण्याची व्यवस्था इकडे होती. ही पाण्याची टाकी इकडे मुजलेली. त्यांनी पाणी प्यायचं इथे. असं मला कोणी टॉयलेटला गेला त्यांना टॉयलेट वापरून सुद्धा इकडे होतं. इकडच्या माणसांनी इकडेच राहायचं. त्यांनी कुठेच जायचं नाही जोपर्यंत आपण रिप्लेसमेंट येत नाही. कारण हा सेक्टर राजधानीचा सेक्टर आहे. आणि ते रूल असं होतं 6 वाजल्यानंतर किंवा ठराविक त्यांचा टायमिंग असायचा
किल्ला बंद झाला तर स्वतः शिवाजी महाराज आले तरी किल्ल्याचा दरवाजा उघडला जात नव्हता. रूल म्हणजे रूल सगळ्यांसाठी होतं पण सेम असायचं. त्याच्यामुळे बऱ्याच वेळा असं झालेलं किल्ल्याचे दरवाजे बंद झाल्यानंतर शिवाजी महाराज स्वतः खाली पाताळचा जो वाडा आता पाताळ बंद आहे त्यामुळे आपल्याला जिजामातांच्या समाधीकडे जाता येणार नाही आणि वाड्याकडे नाही. पण वरतून वाडा दिसेल तुम्हाला दाखवू आपण. आता हे शेवळलेलं आहे त्याच्यामुळे यांनी ते बंद केलेलं आहे कारण हे सगळं कसं आहे. त्याच्यानंतर परत कधी आला तर इथून वाडा आहे आणि तिकडून पण वाडा तुम्ही वरती जाऊ शकता. इथून खाली वाडा दिसतो. वाड्यातून तुम्ही वरती बघितलं तर तुम्हाला रायगड दिसतो. म्हणजे तो किल्ला इथून दिसतो आणि किल्ल्यातून तो दिसतो. जिजामाता तिथे राहायच्या आणि शिवाजी महाराज किल्ला आहे तुम्हाला स्वराज्य एका मुलाने त्याच्या आईचं स्वप्न शिवाजी महाराजांनी इथे महाराष्ट्रातून आणि त्यांचे पहिले बंधू जे संभाजी महाराज होते त्यांच्या नावानंतर संभाजी महाराजांच्या नावाची आठवण म्हणून शिवाजी महाराजांनी त्यांच्या मुलाच्या नावानंतर संभाजी ठेवलेला. जे संभाजी महाराज खाली दक्षिणेमध्ये होते त्यांचा अफजल खानाने पत्ता व्यक्त केलेला आहे. बरोबर ना. अफजल बघून घ्या बघा तोफ कशी आहे काय तिकडून पुढून बघा काय हात फक्त घालू नका त्याच्यात साप विंचू काहीतरी बसलेला असू शकतो. नाही मेन दरवाजा तो खाली दरवाजा आहे गोपालपूरमध्ये महाराज जायचे म्हणजे तो राजमार्ग आहे त्या दरवाजाने फक्त हत्ती तलाव. महादरवाज्यातून थोडे पुढे आल्यावर जो तलाव दिसतो तो हत्ती तलाव. जे आकारानं हत्तीसारखं असं आवड हवी असेल त्याला हत्ती टाका म्हटलं जातं. आपल्याकडे एक गैरसमज आहे की हत्ती टाका म्हणजे तिथं हत्ती पाणी प्यायला येतात. गंगासागर तलाव हा रायगड किल्ल्यावरील 11 तलावापैकी एक आहे. महाराजांच्या राज्याभिषेकानंतर सप्तसागरातून आणलेलं पाणी याच तलावात टाकलं गेलं. गडावरील हा मुख्य पाण्याचा स्रोत आहे. मनोरे. गंगासागराच्या दक्षिणेस 2 उंच मनोरे दिसतात आणि उजवीकडे दिसतोय तो पालखी दरवाजा. मनोरे म्हणजेच स्तंभ असावे. जगदीश्वराच्या मंदिरातील शिलालेखांमध्ये ज्या स्तंभाचा उल्लेख केला आहे तेच हे असावेत. पूर्वी ते 5 मजले होते असे म्हणतात. मनोरे द्वादशकोनी असून बांधकामात नक्षीकाम आढळते.
द्वादशकोणी म्हणजे 12 कोण, 12 बाजू त्यात 12 खिडक्या. नक्षीकाम त्यात दिवाबत्तीसाठीची सोय. पालखी दरवाजा. या दरवाजातून बालेकिल्ल्यात प्रवेश करता येतो. पालखी दरवाजा. पालखी दरवाजा. अरे साहेब वो एमबीबी का किल्ल्याला विश्वास बसणार नाही. ते फक्त त्याने ते तबकतून असं बघितलेलं स्वतःच्या भावाचं त्याला पालखी दरवाजा. या पालखी दरवाजातून बालेकिल्ल्यात प्रवेश करता येतो. याच पालखी दरवाजाच्या विरुद्ध बाजूस मेणा दरवाजा आहे. पालखी आणि मेणा वापर एकच. फरक एवढाच की पालखी मोकळी असते तर मेणा बंदिस्त. राजघराण्यातील पुरुष पालखी दरवाजाचा वापर करायचे तर स्त्रिया मेणा दरवाजाचा वापर करायचे. पालखी दरवाजातून वर आल्यावर आपण बालेकिल्ल्यात येतो. इथे सर्वप्रथम आपल्यास दिसतात ते म्हणजे राण्यांचे महाल म्हणजेच राणीवसा. इथे एकूण 6 राण्यांचे महाल दिसतात. प्रत्येक महालात 2 ज्योती म्हणजेच उंच चौथरे दिसतात. याचा अर्थ 2 कक्ष असावे. तर पाठीमागे आपल्याला प्रत्येक महालाला अंतर्गत शौचालय दिसतात. 350 वर्षापूर्वी अंतर्गत शौचालय म्हणजे किती ते प्रगत विचार. 6 राणी महाल म्हणजे राजांना 6 बायका होत्या का, तर राजांना एकूण 8 बायका होत्या. सईबाई, सोयराबाई, सकवारबाई, सगुणाबाई, पुतळाबाई, काशीबाई, गुणवंतीबाई आणि लक्ष्मीबाई. जाधव, इंगळे, पालकर, विचारे, निंबाळकर, गायकवाड, शिंदे आणि मोहिते या 8 सरदारांच्या मुलींची महाराजांनी लग्न केले. यामागील थोर विचार होता की तो म्हणजे स्वराज्य. या सरदारांचं पाठबळ आणि त्यायोगे स्वराज्याचा विस्तार. राण्या 8 तर महाल 6 का. यावर असे सांगितले जाते की सईबाई यांना संभाजीराजे 2 वर्षाचे असताना स्वर्गवास झाला होता. तर पुतळाबाई राजमाता जिजाऊंच्या सेवेसाठी पाचाडच्या महालात राहत असत. काही जाणकारांच्या मते बहुधा हे राणी महाल नसावे. कारण पालखी दरवाजाजवळ जी 2 महाल आहेत ती स्वतंत्र आहेत. तर मेणा दरवाजाकडील उर्वरित 4 महाल आहेत त्यांना एक कॉमन पॅसेजनं जोडला आहे. अंतर्गत शौचालय कुठे 4 तर कुठे 8 शौचकूपे आहेत. जर एका राणीचा महाल असेल तर अनेक शौचकूप कशाला असा तर्क दिला जातो.
इथे उजवीकडे दिसतोय तो मीना दरवाजा आणि या बाजूला पालखी दरवाजा. इथे समोर दिसत आहेत ते अष्टप्रधानांचे वाडे आणि उजवीकडे दिसतोय तो मीना दरवाजा. समोर पाहाल तर अष्टप्रधानांच्या वाड्यांचे अवशेष. गाईड वगैरे करणार आहे गाईड करा. अष्टप्रधानांचे वाडे. या समोर ज्या 3 टाक्या बघतायत ते आहेत धान्यांचे कोठार. असे म्हणतात जर गडास शत्रूकडून वेढा द्यायला गेला तर वर्ष किंवा त्याहून अधिक काळ पुरेल एवढा धान्यसाठा या धान्य कोठारात असायचा. हा डावीकडचा चौतारा दिसतोय तो डावीकडे जो चौतारा दिसतोय तिथे सैनिकांचे पहारे होते आणि उजवीकडे जे पहारे दिसतात तिकडून आपण सिंहासनाकडे राज सदरेकडे आणि महाराजांच्या निवासस्थानाकडे आपण जाऊया. हे जे दिसतंय हा चौतारा दिसतो हे राजांचं राहतं ठिकाण राजमहाल. इथेच 3 एप्रिल 1680 रोजी राजांचं निधन झालं. हीच ती पवित्र वास्तू. समोर जे दिसतंय ते आहे स्नानगृह राजांचं स्नानगृह. चप्पल घालून बरं का कोणी चप्पल घालून वरती कोणी चढू नका. सदर आहे ती. डाव्या बाजूस आल्यास आपल्याला टाकसाळ दिसते. मिंट त्या काळची RBI. प्रोटोकॉल आहे ते सगळ्यांनी follow करा. डोक्याला लागेल, वाचून या. खूप मोठे लोक नाही वापरून राहिलेले आहेत. काही जाणकारांच्या मते ही टाकसाळ नसावी. पुढील भागात आपण पाहणार आहोत खलबतखाना, सिंहासन, राजसदर, नगारखाना, होळीचा माळ, बाजारपेठ, जगदीश्वराचं मंदिर, राजांची समाधी, टकमक टोक, दारूचं कोठार, शिरकाई देवी मंदिर. तर भेटूया पुढील भागात.